शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून आजपर्यंत समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले आणि या शांतीदूत परिवाराचं कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन अस्मिता विजनच्या मुख्य संपादिका मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि मसले चौधरी अस्मिता कृषी पर्यटनच्या संस्थापिका माननीय सौ अस्मिताताई गायकवाड यांनी केलंय। शांतीदूत परिवाराचे कार्य अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार अस्मिताताई गायकवाड यांनी काढले। शांतीदूत परिवार आयोजित रक्तदान, सहज योग ध्यान शिबिर, लाठी दांडपट्टा, तलवारबाजी प्रात्यक्षिके व सेवारत्न पुरस्कार कार्यक्रम उमरगा येथील ओम लॉन्स येथे संपन्न झाला। या प्रसंगी त्या बोलत होत्या। आज अतिशय सुंदर कार्यक्रमांचं आयोजन आमच्या वहिनी या परिवाराच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्याताई जाधव आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारे आमचे आदरणीय विठ्ठलरावजी जाधव साहेब हे दोघेही पती पत्नी यांनी मिळून आणि त्यांचे सगळे सहकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शरणराजजी विराजदारजी आणि समोर उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता बंधू भगिनी सगळ्या ज्यांना पुरस्कार मिळालेत अशा सगळ्या पुरस्कारार्थी आमचा अभिमान असणाऱ्या आमच्या महिला मैत्रिणी, त्याचबरोबर आमच्याबरोबर आलेले आमच्या समोर सोबत आलेल्या आमच्या नायरताई, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे अतिशय चांगलं काम करणारे शेखजी, समोर असणारे सर्वच मान्यवर, या प्रत्येकाचं नामोल्लेख मला करायला पाहिजे परंतु वेळेअभावी नामोल्लेख करत नाही आहे, परंतु प्रत्येकाने अतिशय चांगलं योगदान या परिवाराच्या वतीने दिलेलं आहे। आत्ता आम्ही रक्तदान शिबिराच्या ठिकाणी सुद्धा भेट दिली। अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिराचं आयोजन गेल्या अनेक वर्षापासून हे दोघं पती पत्नी करत आहेत। मला खरोखर खूप कौतुक वाटतं यांचं की विठ्ठलरावजी जाधव साहेब आईजी म्हणून रिटायर झाले, त्यानंतर माणसाचं आयुष्य कसं असतं म्हणजे आईजी म्हणून रिटायर झाल्यानंतर एक चांगलं निवांत आयुष्य, पण हे दोघंही एक दिवसही निवांत बसले नाही आणि त्यांना खंबीर साथ दिली त्या आमच्या वहिनी। अतिशय सुंदर काम हे दोघंजण करतायत। समाजासाठी आपण काही देणं लागतो आणि समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं ही भावना खूप कमी लोकांमध्ये असते, ती या पती पत्नीमध्ये आहे आणि शांतीदूत परिवाराला आमच्यासारख्या सगळ्यांना घेऊन ते या शांतीदूत परिवाराची स्थापना त्यांनी केली। या परिवाराचा सदस्य म्हणायला मला अतिशय अभिमान वाटतोय कारण अतिशय अभिमानास्पद काम हा संपूर्ण परिवार करत आहे। आज अनेक महिलांना, समाजात चांगलं काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना आमच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम, अतिशय देखणा कार्यक्रम यांनी इथे आयोजित केलेला आहे। आपण असं म्हणतो की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, जिथं नारीची पूजा केली जाते तिथं देवतांचाही वास असतो आणि आज आमच्या अनेक महिला की ज्या समाजामध्ये चांगलं काम करत आहेत तर त्या सगळ्यांचा सन्मान आज 4 महिलांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान केला जातोय। आमच्या अनेक बंधूंचा इथे सन्मान केला जातोय। खरोखर जेव्हा आपण काम करतो समाजामध्ये तर एक महिला म्हणून काम करत असताना अनेक अडचणी येत असतात, आपल्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असतं कारण आपण असं बघतो की प्रत्येक ठिकाणी एक नवीन आव्हान असतं। आपल्या घरातलं सांभाळून, आमचं घर सांभाळून, आमची मुलं सांभाळून जेव्हा समाज सांभाळायचं काम महिला एक सक्षमपणे करते, खरोखर तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि हा विचार हे ओळखून आज विद्याताईंनी आज हे अध्यक्षा म्हणून जे काम हाती घेतलेलं आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांना सन्मान देतो तेव्हा आपलाही सन्मान कुठं तर होत असतो आणि जी व्यक्ती आपण असं बघतो की चंदन आपण आपल्या हाताने दुसऱ्याला लावलं तर तो चंदनाचा सुगंध आपल्याला पण आपल्या हाताला चंदनाचा सुगंध येत असतो। त्यामुळे ही जी अशी माणसं आहेत की जी दुसऱ्याला चंदन वाटतायत, जी दुसऱ्याला आत्ता साहेबांनी सांगितलं की दुसऱ्याला भरवणाऱ्यांनी माणसं खूप समाजामध्ये कमी आहेत, दुसऱ्याचं ओरबडणारी माणसं आपण खूप बघतो समाजामध्ये, पण दुसऱ्याला स्वतःच्या हाताने भरवणारी ही माणसं या समाजामध्ये खूप कमी आहेत आणि त्यामुळं या परिवाराच्या कार्याचा अतिशय अभिमान वाटतो, या कार्याचं कौतुक वाटतं मला आणि त्यांना अनेक पुरस्कार साहेबांना मिळालेले आहेत। आत्ताही नुकताच त्यांना एक पुरस्कार मिळाला, त्यांच्या ह्या सगळ्या पुरस्काराबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते। इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान त्यांनी केला आहे आणि आम्हाला पण नगरसेवक असताना 10 वर्ष साहेब ACP होते त्यावेळेस तिथे आणि त्यानंतर गेली 20-25 वर्षापासून या परिवाराशी माझे ऋणानुबंध आहेत। अतिशय चांगलं काम, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व हे परिवाराचं आहे आणि त्यामुळं आपण म्हणतो की सुसंगती सदा घडो, म्हणजे अशा लोकांच्या सानिध्यामध्ये राहणं हे मी माझं परमभाग्य समजते। शांतीदूत परिवाराची सदस्य म्हणून काम करताना
अतिशय आनंद होत आहे. यापुढे सुद्धा समाजामध्ये म्हणजे त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. तर ही प्रार्थना करूया की आपण माणूस घडवूया, कारण या ह्याच्यामध्ये संपूर्ण आहे. आज आपण बघतोय की आज संपूर्ण देशातली परिस्थिती, जगातली परिस्थिती की माणुसकीचीच कमतरता आहे आणि त्यामुळे माणूस घडवणं हे खूप मोठं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि हे एकीचं बळ आज आपण सगळेजण एकत्रित होऊन आलो तरच आपण माणुसकी घडवू शकतो, माणुसकीचं प्रदर्शन करू शकतो. आणि हे काम आपलं सगळ्यांनी मिळून करूया. या समाजामध्ये एक चांगला माणूस घडवूया आणि आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या समाजाचं भलं करण्यासाठी जे जे योगदान देता येईल ते योगदान देऊया. महिलांसाठी तर नेहमीच चांगलं काम करण्याचा आत्तापर्यंतचा आमचा मानस राहिलेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमच्या लाडक्या वहिनी, आमच्या श्रद्धास्थान रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब, हे पतीपत्नीसुद्धा सतत महिलांना घडवण्यासाठी, महिलांना आधार देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हे काम चाललेलं असतं. आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उपनेता म्हणून, त्याचबरोबर या संपूर्ण मनोरमा परिवार म्हणून आम्ही आमच्या सोलापूरमध्ये एक परिवार आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेलं आहे. त्याचीही मी या बँकेची कार्याध्यक्ष म्हणून काम करते. त्याचबरोबर कृषी पर्यटन हा माझा आवडता छंद आहे, कारण आपण असं बघतो की कोविडने आम्हाला शिकवलं आहे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण राहायला हवं. त्यामुळे कृषी पर्यटन मी 40 एकरामध्ये माझ्या मसले चौधरी या तालुक्यामध्ये आम्ही इथं उभं केलेलं आहे. आपण सगळ्यांनी या कृषी पर्यटनास भेट द्यावी असं पण मी सगळ्यांना आवर्जून विनंती करते. एक अस्मिता विजन न्यूज चॅनल हे जे प्रतिनिधी आज आपल्या समोर आहेत ते माझं चॅनल आहे. या चॅनलला सुद्धा आपण सगळ्यांनी एकदा भेट द्यावी. आपल्या सगळ्यांना मी आव्हान करते आणि शांतिदूत परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमाला एक त्यांची खंबीर बहीण म्हणून त्यांच्यासोबत असेल हा विश्वास देते. महिलांसाठी एक मला नेहमीच उद्बोधक वाटणारी, मला आवडणारी कविता सादर करते आणि थांबते. फुलांनी मला कोमलपण दिलं, ताऱ्यांनी मला सुंदर तेज दिलं, भूमीने दिली मला सृजनशक्ती, अवकाशाने पुरवली माया मोठी, पर्वतांनी तर मला कणखर बनवलं, पवित्र नद्यांनी डोळ्यात तीर्थ भरलं, उगवणारा लाल सूर्य माझ्या ललाटावर आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. मी आईची मुलगी अवखळ हरणीसारखी, मी बाबांची लाडकी त्यांच्या जीवासारखी, मी आजीची नात दुधाच्या साईसारखी, मी भावाची बहीण पाटच्या सावलीसारखी, मी परक्यांचं धन म्हणून सांभाळतात मला, त्यांच्या निर्मळ प्रेमाने दाटून येतो गळा, त्यांच्या आपुलकीची नाती माझी श्रीमंती आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. उंबरठ्यावरचं माप ओलांडून नव्या घरी आले आणि माझे नदी पण समुद्राला मिळाले, मी पतीची सखी झाले, सुखदुःख एक केले, 4 हातांनी घरकुल कसं शोभिवंत झालं, मी बाळाची आई माझा पदर झाला ओला, संसाराचा मळा तर असा भरून आला, मी सुहासिनी हे घर माझं मंदिर आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. उन्हा सोसून चांदणं फुलवते, सर्वांवर धरते छाया, देवांनीही हट्ट करावा अशी पुरवते माया, मी या गतिमान विश्वरथाचं शुभंकर चाक आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे, मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. समस्त स्त्रीजातीला अभिमान वाटावा असं कार्य तुमच्या माझ्या हातून व्हावं असं आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. विद्या वहिनी आणि जाधव साहेब या दोघांनाही खूप खूप धन्यवाद देते. या दोघांचंही मनापासून, त्यांच्या परिवाराचं मनापासून कौतुक करते आणि थांबते. 28 एप्रिल रोजी ओम लॉन्स चौरस्ता येथे प्रमुख पाहुणे आमदार प्रवीण स्वामी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, शरण पाटील, संचालक विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम, डॉक्टर बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विठ्ठल जाधव IPS, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ विद्याताई जाधव, संस्थापक अध्यक्षा शांतिदूत परिवार यांच्या अध्यक्षतेखाली उमरगा तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 19 मान्यवरांचा शांतिदूत परिवार सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक उमरगा, शीतल रासकर, SBI मॅनेजर उमरगा, नगरसेवक दळगडे, मुख्याध्यापक अजय गायकवाड, अमर सूर्यवंशी, युवा सरपंच जके कुरवाडी,
मंजुषा चव्हाण, मोइनुद्दीन सुलतान, ॲडव्होकेट दिलीप सगर, उद्योजक अनिल सगर, शेखर आंबेकर, डॉक्टर तुकाराम मोटे, सहसंचालक कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सेनी अशोक जाधव आदी मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। याप्रसंगी सर्व प्रमुख अतिथी संयोजकांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला।
तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लाठीकाठी प्रशिक्षण कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. सर्वच उपस्थित मान्यवरांनी या बालचमूंचे कौतुक करून त्यांना भरभरून दाद दिली. वर्ष 6 वर्ष 7 वर्ष आणि 8 वर्षाच्या आतील मुलांचा डेमो होतोय. चेंज चेंज
मध्ये फोन आला असेल. चला, थँक्यू सो मच. योगी शिवराय रूपानं जो अवतरे आता, गीतेचा अर्थ रेखितो ते जाळत आलो अरे आता. बळ ज्याचे दळ भार गज बळे रण धुळे रक्त जळ पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दहन त्यांचे, ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दन दन दन. शिवरायांची अन मराठे, जिजामातेचा मान मराठे. उडत जाती शत्रू योगी शिवराय रूपानं जो अवतरे आता, गीतेचा अर्थ रेखितो ते जाळत आलो अरे आता. बळ ज्याचे दळ भार गज बळे रण धुळे रक्त जळ. कलियोगी शिवराय रूपानं जो अवतरे आता, गीतेचा अर्थ रेखितो ते जाळत आलो अरे आता. बळ ज्याचे दळ भार गज बळे रण धुळे रक्त जळ. वैरी फळे धक्क धिंग काळा. सहज योग व प्राणायाम कार्यक्रमात श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. की आपल्या घरी गेल्यानंतर आपण एक 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी फक्त दोन्ही हात मांडे ठेवून चित्त टाळूवरती ठेवून आपण बसायचं आहे. प्रारंभी सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक विठ्ठल जाधव यांनी केले. शांतिदूत परिवाराच्या वतीनं आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर, माता निर्मला देवी यांचं सहयोग ध्यान शिबिर आणि ज्यांचा अतिशय सुंदर असा डेमो या ठिकाणी आपण पाहिला, लाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, आणि आजचा प्रमुख कार्यक्रम आहे ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या
समाजसेवकांचा सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव होतो आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ विद्या जाधव, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लाडके युवा नेते शरणजी पाटील साहेब, ज्यांना आत्ता आगमन झाल्यावर मी म्हणलं की 2 वर्षापूर्वी त्यांनाही सेवारत्न पुरस्कार आपण जाहीर केला होता, पण ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले नव्हते। आज चांगला योग आहे, ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आज लाभलेले आहेत। या ठिकाणी डॉक्टर बिराजदार साहेब आहेत, आरोग्य अधिकारी, आणि आमच्या शांतिदूत परिवाराच्या प्रमुख महिला विभागाच्या सौ अस्मिताताई गायकवाड, त्यांचा आणि माझे परिचय जवळपास 20-25 वर्षापासून मी सोलापूरला सहाय्यक पोलीस आयुक्त होतो, पोलीस उपायुक्त होतो तेव्हापासून आहे। आणि नंतर आता शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून सोलापूर शहरातही त्यांचं कृषी पर्यटन केंद्र आहे, TV चॅनल चालवतात, राजकीय ह्याच्यामध्ये अतिशय प्रभावीपणानं काम करतात, महापालिकेमध्ये अतिशय प्रभावी भूमिका पार पाडली। त्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत आणि सर्व उपस्थित सन्माननीय निमंत्रित आणि ज्या पुरस्कारार्थी यांचा सन्मान होतो आहे ते सर्व पुरस्कारार्थी, सर्वप्रथम या पुरस्कारासाठी आपली निवड झाली त्याबद्दल पुन्हा एकदा वैयक्तिक माझ्यातर्फे आणि शांतिदूत परिवाराच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन। आमदार प्रवीण स्वामी व शरण बसवराज पाटील यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन शांतिदूत परिवाराच्या कार्याचे कौतुक केले। पाटील, चेअरमॅन उमरगा जनता सहकारी बँक, या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या आमच्या अस्मिताताई गायकवाड, या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उमरगा पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अश्विनीताई भोसले, सन्माननीय डॉक्टर बिराजदार साहेब, या कार्यक्रमाच्या आता पुरुषांनी किती पुढं व्हायचं आहे, लीड मी घेईन असं ठासून सांगून ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं ते जाधवताई आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान श्रीमान विठ्ठलराव जाधव साहेब, ज्यांच्या नावातच विठ्ठल आहे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणलं की BP कमी होते, हे शास्त्रानं सिद्ध केलेलं आहे। आपण आपल्या परिवाराच्या वतीनं जो पुरस्कार देत आहात, शांतिदूत सेवारत्न पुरस्कार, आणि त्या पुरस्काराचे आजचे जे मानकरी आहेत ते सर्व मानकरी आणि त्या मानकऱ्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांच्यावर प्रेम करणारी मित्रमंडळी, या शांतिदूत परिवार या अतिशय चांगल्या परिवारामध्ये काम करणारी सगळी मंडळी, या सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। आज खरं तर माझ्यासाठी अतिशय भाग्याचा दिवस आहे भैया, कारण गेल्या वर्षी याच व्यासपीठावर मला शांतिदूत पुरस्कार देण्यात आलेला होता आणि आज माझ्या हस्ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं माझ्या हस्ते इथं काही जणांना शांतिदूत पुरस्कार देण्याचं भाग्य मिळालं, हे माझ्यासाठी अतिशय मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल माझ्या विजयाची कुठंतरी पायाभरणी आपल्या कार्यक्रमापासून झाली म्हणायला काही हरकत नाही। त्याच्या आधी ताई मी या कार्यक्रमाचा अँकरिंग देखील केलेला आहे, म्हणजे शांतिदूत परिवाराचा आणि माझा असा काहीसा संबंध। खूप चांगल्या माणसांचा आपण या ठिकाणी सत्कार केलात, त्यामध्ये अमरचं नाव मी आवर्जून घेऊ इच्छितो। अगदी तरुण होता, एक युवा वक्तृत्व आणि युवा नेतृत्व, आणि कॉलेज जीवनामध्ये त्या वक्तृत्वाच्या माध्यमातून पुढं आलेलं नेतृत्व कसं राहतं, एक सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकारण, ही गोष्ट अमरसाठी कधीच आड आलेली नाही। त्याला फक्त शोधणारा रत्नपारखी किंवा हिरेपारखी पाहिजे। आपण वर्षभर त्यांचं एक निरीक्षण चालू असतं ह्या संपूर्ण परिवाराचं, की आपण पुढच्या वर्षी कोणाला सत्कार द्यायचा आहे ते ठरवून ठेवतात। आता यावर्षी देखील इथल्या काही लोकांना त्यांनी लक्षात घेतलेलं आहे, ठरवून ठेवलेलं आहे की हे आपले पुढले पुरस्कारार्थी असतील। पुरस्कार मिळाला की एक जबाबदारी वाढते। मॅडमनी सांगितल्याप्रमाणे एक जबाबदारी पुरस्काराच्या रूपानं आपल्यावर जेव्हा वाढते, खरंच त्या पुरस्काराचंही महत्त्व वाढतं आणि त्या पुरस्कारामध्ये जेव्हा चांगली माणसं, खूप चांगली माणसं असतात, तेव्हा त्या पुरस्काराची एक प्रकारची उंची देखील वाढते। या कार्यक्रमाची उंची वर्षानुवर्ष अशीच वाढत राहो
मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आदरणीय साहेबांना, आदरणीय ताईसाहेबांना उदंड आणि आरोग्यसंपन्न आयुष्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. असं म्हणतात की माणसाचं आयुष्य हे 3 पानाचं आहे. पहिलं पान असतं ते जन्माचं, ते आपल्या हातात नसतं, फक्त आईलाच माहीत आहे आपला जन्म कधी होणार आहे. त्याच्यानंतर तिसरं पान आहे मृत्यूचं, तेही आपल्या हातात नसतं. आपण इथं आहोत ते इथं आहोत, इथून पुढं काय ते आपल्या हातात नाही. पण लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं पान आहे ते मधलं पान. त्या पानावर तुम्ही किती सुंदर लिहाल, तुम्ही किती विस्तृत लिहाल, तुमचं आयुष्य तेवढं बरंच जातं. आणि ते पान सगळ्याचं मोठं राहावं अशी इच्छा असणारी ही सगळी आम्ही मंडळी, मला सोडून ही सगळी मंडळी या ठिकाणी अतिशय चांगलं काम करत आहात. प्रत्येकाचं आयुष्याचं मधलं पान हे सुंदर राहावं, बहरत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तशी सुबुद्धी सगळ्याला देवो ही देखील मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी लांबच चाललेलं भाषण, कारण बाहेर ऊन तापलेलं आहे, पुन्हा माझं भाषण ऐकून जास्त लोक तापू नये म्हणून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांतिदूत परिवार आयोजित विविध क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य करणारे सर्व सेवारत्न सर्वांना पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शांतिदूत परिवाराचे आदरणीय विद्याताई जाधवजी, या परिवाराचे 2 स्तंभ आहेत. ताईंच्या पाठीमागं डॉक्टर विजय जाधव साहेबांचं खंबीरपणे खूप मोठा हे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस महानिरीक्षकचे सेवानिवृत्त डॉक्टर जाधव साहेब, या कार्यक्रमाला विशेष उपस्थित लाभलेले सोलापूर आमचे स्नेही अस्मिताताई गायकवाडजी, आमचे तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बिराजदार साहेब, इतर सर्व विविध क्षेत्रातून आज ज्यांना आपण पुरस्कार प्रदान करतोय ते सर्व मान्यवर, बंधू भगिनी, पत्रकार बांधवांनो, आणि आमच्या खऱ्या अर्थानं जाधवसाहेब या कार्यक्रमाला आपलं तर आग्रह होतंच, पण आमचे तरुण सहकारी डॉक्टर मुल्ला सर व मोरे सरांचं मी खऱ्या अर्थानं इथं त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी मला 4-8 दिवसापासून माझ्या मागं येते की आपण कार्यक्रमाला यायला पाहिजे म्हणून, त्यांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो. आजच्या या पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर जाधव साहेब यांनी आत्ताच आपलं मनोव्यक्त केलं. शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून अतिशय उल्लेखनीय कार्य समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी, आमचे महिला असतील, युवक बांधव आहेत, शेतकरी बांधवांसाठी, ज्या ज्या रुग्णांना मदत हवे अशा सर्व लोकांना मला खरं आपल्या सर्वांच्या याच्यानं आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पदावरती असताना, एवढं सगळं काही त्यांच्याकडे असताना, आपण ज्यावेळेस सेवानिवृत्त होतो पण ते काम त्यांनी पुढं चालू ठेवण्याचं काम आपण ठेवलेलं आहात. जाधव साहेब, मी खऱ्या अर्थानं मी खूप खूप भारावून गेलो आहे आणि आपलं खऱ्या अर्थानं मी अभिनंदनाने आभार मानतो की समाजामध्ये अशीही माणसं आहेत जे खऱ्या अर्थानं आपण आपल्या समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे, आपण मदत केलं पाहिजे, आणि या उदार्थ हेतूनं ते काम करत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहावं. आणि आज आम्ही या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य लाभलं. या पुढच्या कार्यक्रमासाठी जाधव साहेब आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. आणि शरण पाटील फाउंडेशनचं आपण 2 महिन्यापूर्वीच आम्ही स्थापना केलं आहे. आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काम करतो, आम्ही तालुक्या स्तरामध्ये काम करतो, मराठवाड्यामध्ये काम करतो आहोत, तर आपल्यासोबत आम्ही नक्कीच जुळून काम करत राहू. आणि या परिवाराच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं कार्य आपण करत आहात.
आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे, ताईंनी म्हणल्याप्रमाणे एक सामाजिक भान आपण कुठेतरी ठेवलं पाहिजे आणि तो सामाजिक भान जपण्याचं काम या परिवाराच्या माध्यमातून करत आहेत. मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आज आपण ज्यांना आपण पुरस्कार आपण प्रदान करतोय त्यांना माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार मूर्तींनी सत्काराला उत्तर देत आपल्या भावना व्यक्त करून शांतीदूत परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भवानी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना वंदन करून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जाधव सर, सन्माननीय उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार श्री स्वामी सर, आपले सगळ्यांचे लाडके शरण भैया, शिवसेनेच्या उपनेत्या आणि माझी मैत्रीण अस्मिताताई, एक उत्तम गृहिणी, उत्तम चित्रकार, उत्तम कवयित्री आणि एक सुंदर संवेदनशील माणूससुद्धा आणि जाधव सरांची सहचारिणी विद्यार्थी तसेच मंचावरील इतर सर्व. आज शांतीदूत परिवाराने हे सत्कार समारंभ आयोजित केले आणि त्याच्याबद्दल मला सरांनी कळवलं अगोदर की तुला पण पुरस्कार आहे. जीवन सरांनी पण मला कळवलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की पुनर्विचार करा, कारण उमरग्यात येऊन पुरस्कार मिळवणं एवढं काम माझ्याकडनं झालं आहे की नाही याच्याबद्दल मी स्वतः पण साशंक होते. पण सरांनी मला खूप वेगळ्या भाषेत समजावलं की सगळेच लोक टीका करणारे नसतात, तर काही लोक तुझ्यातल्या चांगल्या गुणांचे आणि चांगल्या कामाचे चाहते पण असतात. हा पुरस्कार फक्त उमरग्यातल्या कामाबद्दल नाही, तर संपूर्ण जेवढी तुझी सेवा झाली आहे, ज्यात तू कुठं कुठं काम केलेस आणि ते काम आम्ही ॲप्रिशिएट केलं आहे त्याच्याबाबत आहे. समाजातल्या चांगल्या गोष्टींना किंवा चांगल्या एखाद्या संकल्पनेला दाद देण्याची त्यांची जुनी सवय आहे. सरांना पण ग्लोबल अवॉर्ड फॉर एक्सलन्स डिक्लेअर झालेला आहे, त्याच्याबद्दल सरांचं मनापासून अभिनंदन. तसंच जीवन सर आणि आपले सुरेश दाजी काश्मीरला गेले होते आणि पहलगामचा जो हादसा झाला त्यावेळी ते पहलगाममध्येच होते. आम्ही आमच्या परीने त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो, कारण आम्हाला वरून सगळ्या गोष्टी अवगत केल्या होत्या. त्यांना जी जी मदत लागेल ती मदत आम्ही आमच्याकडून पुरवू शकत होतो. त्याच्यामुळे त्यांना आम्ही फोन केले होते आणि ते सुखरूप देवाच्या कृपेने सुखरूप आपल्याकडे परत आले. त्याच्याबद्दल त्यांचे पण मनापासून अभिनंदन. एक चक्रो रथो यंता विकलो विषमाया आक्रमत्तेव तेजस्वी सूर्य सर्व नभस्थलम. एक चाकी रथ, पांगळा सारथी आणि घोडे विषम संख्येचे, असं सर्व असताना पण सूर्य सारे आकाश पादाक्रांत करतोच. अशा सगळ्या प्रकारच्या अडचणी जरी असल्या तरी काम करताना पुढे पुढे जायचं आणि आपल्या कामात कुठेही ढळायचं नाही, किंवा कुठलीही गोष्ट झाली जरी कौतुक झालं तरी भाळून जायचं नाही आणि टीका झाली तरी नर्वस व्हायचं नाही. अशी जी आपल्याला शिकवण मिळते त्याच्यानुसार आम्ही काम सुरूच ठेवतो. त्याप्रमाणे जाधव सरांनी पण मला वेळोवेळी उत्तेजन दिलेलं आहे. ते सेवेत असताना पण त्यांच्या कार्यशैलीचे किंवा इतर कार्यकर्तृत्वाचे अनेक किस्से आम्ही ऐकले आहेत. साहेबांच्या नेतृत्वाखाली आज 14 कंट्रीजमध्ये आपण काम करतो आहे आणि आपला चमू उस्मानाबाद जिल्ह्याचा पण सध्या लाठीमध्ये अतिशय अग्रेसर काम करत आहे. 22-23 तारखेला मेमध्ये आपली टीम दिल्लीला नॅशनल इंडो मार्शल आर्ट गेमला चालली. आपल्याला माहीत असेल की गेल्या महिन्यामध्ये कबड्डीचा एक खो खोचा एक खूप मोठा इव्हेंट झाला इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियम. तर त्या स्टेडियममध्ये आपले विद्यार्थी लाठीकाठीचा इव्हेंट खेळणार आहेत. म्हणजे याच्यातून आपण समजू शकतो की एवढा मोठा स्टेज आणि या स्टेजवर आपले मुलं तिथं जाऊन परफॉर्मन्स करणार आहेत. खरं तर पालकांना मी एक आव्हान करू इच्छितो या स्टेजच्या माध्यमातून की आमचं नेहमी सातत्यानं काही ना काही ॲक्टिव्हिटीज आम्ही राबवत असतो महिलांसाठी, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, आणि साहेबांचं नेहमी या गोष्टीसाठी प्राधान्य असतं. आजही आम्ही एक सगळ्यांना माहितीच तो आपल्या भागामध्ये पण
मर्दानी खेळसारखं लाठी, तालपट्टा, तलवारबाजी याचंही प्रशिक्षण केंद्र चालू आहे हे माहितीच तो म्हणून आपण हा डेमो या ठिकाणी सादर करीत आहोत. विशेषतः आपल्या इथं लाठी असोसिएशन उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय माझे मित्र अनिलजी सगर यांची आपण नियुक्ती 2022मध्ये केली होती. त्यांचा खूप मोठं सहकार्य आपल्या जिल्हा संघटनेला लाभत राहिलं. खरं तर आनंदाची बाब अशी आहे की आमची एक कोर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत नतमस्तक होऊन दर्शन घेऊन सामाजिक कार्य करण्यासाठी जी शक्ती पंढरपुरामध्ये भेटते ते सामाजिक कार्य करण्याची शक्ती आज या पंढरीमध्ये आल्याच्या नंतर विठ्ठलराव जाधव साहेब यांनी आम्हाला जो या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल खरोखरच या पुरस्कारामुळे नक्कीच असं वाटतं की आता दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जायची गरज नाही, तर या पंढरीमध्ये हा विठ्ठल या ठिकाणी साक्षात्कार करून आमच्या समोर उभा राहिलेला आहे आणि या विठ्ठलांच्या हातातून आम्हाला पुरस्कारारूपी सत्कार या ठिकाणी भेटलेला आहे. हा पुरस्कार आमच्या डोळ्यासमोर कायम राहील आणि हा पुरस्कार आम्हाला तेवत राहील, शिकवत राहील. बाबा रे, तुला सामाजिक कार्य करण्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. ज्या ज्या वेळेस या सामाजिक कार्याची आवड गुढी तुला कमी पडेल त्या वेळेस या पुरस्काराकडे तुला बघायचं आहे आणि तुझं काम आणखीन तेजानं, आणखीन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू ठेवायचं आहे. आणि फक्त एवढंच न बोलता त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं, परंतु विद्याताईनं या ठिकाणी ठामपणे सांगितलं की प्रत्येक वेळेस स्त्रीनं पुरुषाच्या मागेच का राहायचं, म्हणून आता मी कुठंतरी पुढे आले पाहिजे हे सांगण्यासाठी या शांतीदूत परिवाराचं अध्यक्षस्थान त्यांनी या ठिकाणी भूषवलं आणि अशा प्रकारचा शांतीदूत परिवार या ठिकाणी त्यांनी करून दाखवला आणि साहेबांना सांगितलं की साहेब, तुम्ही तुमच्या शासकीय याच्यामध्ये तुमचं मैदान जरी गाजवलेलं असलं तरी सामाजिक क्षेत्रामध्ये मी मैदान तुम्हाला गाजवून दाखवणार, अशी धमक त्यांच्यामध्ये या ठिकाणी या कर्तृत्वातून या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसते. उमरगा तालुका असेल, उमरगा तालुक्याच्या बाहेर असेल, शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून जी काही सामाजिक कार्य होतात ती खरोखर उल्लेखनीय आहेत. अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आणखीन समाजामध्ये व्हावेत आणि समाजामध्ये ज्या प्रकारे आत्ताचा एक शासनाचा कार्यक्रम आला, शासन आपल्या दारी, आणि या शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे काही सर्वसामान्य लोकांची कामं आहेत ती सर्वसामान्य लोकांची कामं सोडवण्यासाठी जो काही अधिकारी वर्ग या ठिकाणी काम करतोय, त्याच पद्धतीनं ज्यावेळेस शासन आपल्या दारी येतं त्यावेळेस सर्वसामान्य लोकांनी सुद्धा शासनाकडून त्या योजनेच्या माध्यमातून नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि आमचे आदर्श अश्विनीताई भोसले मॅडम, आम्ही लहान होतो आणि असं ऐकायचो खरं आहे खोटं आहे माहिती नाही की कुठंतरी पत्त्याचा डाव रंगला होता, मॅडमने जाऊन तिथं रेड मारली आणि फाईट मारून त्यांना फाईट केली होतं असं आम्ही त्या ठिकाणी ऐकलं होतं आणि त्यांना बघण्याचं स्वप्न आमचं होतं. त्याच मॅडम आमच्या या ठिकाणी उमरगा तालुक्यामध्ये आलेल्या आहेत. मॅडमला कळकळीची विनंती करतोय की त्या जुन्या अश्विनी मॅडम परत तुमच्यामध्ये आणा आणि अशी फाईट परत उमरगा तालुक्यामध्ये मारा, कारण की ही फाईट मारण्याची खरी गरज आता उमरगा तालुक्याला आहे. डॉक्टर विठ्ठल जाधव IPS विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त यांना ग्लोबल एक्सलन्स पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक यथोचित सन्मान अस्मिताताई गायकवाड यांनी मनोरमा परिवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक युसुफ मुल्ला, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, प्राध्यापक जीवन जाधव, अनिल सगर, मनीष माणिकवार, श्याम पाटील, जितेंद्र घोटाळे, मोहम्मद रफिक शेख, संतोष जाधव, प्राध्यापक अभय कुमार हिराज सर, ॲडव्होकेट इनामदार प्राचार्य सोम महाजन, दीपक तपसाळे, गणेश मोरे, नितीन गौरशेट्टी, मधु चौधरी पुणे, नसिरुद्दीन शेख आदींनी परिश्रम घेतले.